नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार श्री रामपुरे सर हे सोलापूरहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. सर, तुमचं एनडीटीव्ही मध्ये स्वागत आहे. नमस्कार. थँक्यू. तो सरांनी आपल्या देशातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच असा पुतळा आदि शंकराचार्यांचा मध्य प्रदेशामध्ये नुकताच बसवला. त्याचे एकदा सगळे तपशील आपण समजून घेतले की मग उर्वरित प्रश्नांची सुद्धा आपल्याला फारशी तपशिलात उकल करण्याची गरज पडणार नाही. सर, मध्य प्रदेश सरकार तुमच्याशी अप्रोच झालं ना? हो, मध्य प्रदेश सरकारने शंकर न्यास म्हणून एक संस्था आहे, जिथे आदिशंकरचं सगळं ज्ञान लोकांना देत असते. त्या संस्थेकडे जबाबदारी दिली या पुतळ्याची. त्यांनी आम्हाला अप्रोच झाली. ओके. आणि मग तो किती फूट उंचीचा होता? काय मटेरियल वापरायचं होतं? तुम्ही काय तयारी केली? सर, ते 108 फुटाचा पायापासून डोक्यापर्यंत 108 फूट, त्याच्या खाली कमळ 20 फुटाचं होतं आणि बेस 80 फुटाचं होतं. आणि मग सगळी तयारी तुम्ही कशी केली? कारण इतकं सोपं नाही एवढा मोठा पुतळा उभा करणं. नाही सर, याच्यामध्ये पुतळ्याची जबाबदारी माझ्याकडे होती आणि जे कन्स्ट्रक्शन, अंडर कन्स्ट्रक्शनची जबाबदारी LT कडे होते, लार्सन अँड टुब्रो कडे होती. आणि इतक्या मोठ्या कन्स्ट्रक्शन कंपनी असल्यामुळे ते मी निश्चिंत होतो. त्यांच्याकडे खूप इंजिनिअरिंगचा ज्ञान आहे, अनुभव आहे. तर त्यांना जो पाया, म्हणजे जेवढा उंच पुतळा आहे तेवढं खाली पाया खोदण्याआधी त्याचं त्या जमिनीचा सर्वे केला गेला. भूकंपाचा कुठे इजा होत नाही, हवेचा इजा होणार नाही, आणि जर हवा ची गती किती असेल त्यानुसार स्कल्पचरला, त्याच्या पायाला किती मजबूती असावी, ह्याचं सगळं गणित करून ते कन्स्ट्रक्शन केलं गेलं. आणि जवळजवळ 500 वर्ष टिकेल अशी गॅरंटी त्यांनी दिलेली आहे. आणि जेव्हा प्रत्यक्षात सर्वे केला गेला कामाचा, तर जवळजवळ 700 वर्ष टिकेल अशी खात्री दिली त्या सायंटिस्ट लोकांनी. राईट. तो प्रेक्षकांसाठी एवढा अधिकारी पुरुष आपल्या स्क्रीनवरती आज आलेले आहेत, तर त्यामुळं ते जे काही सांगतील ते अनेक अर्थांनी फक्त अनुभव म्हणूनच नाही, तर काय नियमावली असायला हवी, कशा पद्धतीने पुतळे आपण बसवायला हवेत, या सगळ्या गोष्टीचा उहापोह होईल. तो काल दुर्दैवी जी घटना घडली सर, त्याचं तुमच्या दृष्टीनं केलेलं कसं आकलन आहे? सर, सर्वात प्रथम हे जे आपटे म्हणून कलावंत आहेत, हे फार नवोदित कलावंत आहे. वय वर्ष 24, म्हणजे आता एवढ्यातच तो कॉलेजमधून पास आउट झालेला आहे. म्हणजे या नावाचा कोणी शिल्पकार आहे मला हेही माहित नव्हतं. तो त्यांना कसा अप्रोच झाला किंवा ते त्यांना काम कसं दिलं हे गणित मला तरी समजण्यासारखं नाहीये. एवढं मोठं शिवाजी महाराजांचं, म्हणजे आपले आदर्श किंवा भावना गुंतलेल्या असे महापुरुषांचा पुतळा बनवत असताना किती खबरदारी घ्यायला पाहिजे, किती वेळ दिला पाहिजे, किती अभ्यास केला पाहिजे, अनुभवी कलावंतांना काम दिलं पाहिजे, हे दुर्दैवाची गोष्ट आहे. आपल्या शासनामध्ये टेंडर पद्धतीने काम दिलं जाते. टेंडर पद्धत याचा अर्थ असा आहे की जो सर्वात कमी कोटेशन दिलेलं आहे त्याला काम दिलं जाते. तो किती दर्जेचा कलावंत आहे हे त्यांच्यासाठी महत्वाची गोष्ट नाहीये. म्हणून मला वाटतं मी 20 वर्षापासून टेंडर पद्धतीने काम घेणं बंद केलेलं आहे. बर, माझा प्रश्न असा होता की टेंडर प्रक्रिया म्हणजेच भ्रष्टाचार, शासकीय यंत्रणा हाताळणं आलंच. आता हे उघड आहे. आपण शासनाच्या सिस्टीम विषयी काही बोलणं, मौन धरणं मी जास्त पसंत करेन. कारण मी एक शिल्पकार म्हणून कलावंत आहे आणि कलावंताचा दर्जा बघून त्याच्याकडे काम सोपवलं पाहिजे. आणि टेंडर पद्धती वगैरे हे औपचारिकता ठेवून काम दिलं पाहिजे, कारण कलावंत महत्वाचा आहे.
पण सर टेंडर टेंडर प्रक्रियेमध्ये सुद्धा एक चांगली गोष्ट अशी असते, टेंडर प्रक्रियेमध्ये सुद्धा एक चांगली गोष्ट अशी असते की जसं आता अफजल खान वधूचं एक शिल्प पुण्यामध्ये बनतं आहे, की त्या कलाकाराचा 2 महिन्यापूर्वी इंटरव्ह्यू केला तर त्यांनी सांगितलं की किमान 6 ऑप्शन्स आले होते. ते मग प्ले केले गेले, मॉड्यूल्स तयार केली गेली, त्याच्यावरती संचालनालयानं लक्ष दिलं, इतिहास संशोधक मंडळींनी लक्ष दिलं आणि अंतिमतः काम त्यांना ते मिळालं. या सगळ्या प्रक्रियेमध्ये ह्या गोष्टीचं व्हायोलेशन झालं असं म्हणतात. आयडियल पद्धती काय होती की आपटेंना काम द्यायच्या आधी या गोष्टी करणं आवश्यक होतं? नाही, केव्हाही कुठलाही पुतळा असो, ऐतिहासिक असो किंवा राष्ट्रीय पुरुष असो किंवा एखादा व्यक्तिशिल्प असो, त्याचा पूर्ण अभ्यास करणं आवश्यक आहे. कारण एखादा व्यक्ती ज्याचा पुतळा होतो म्हणजे तो आदर्श असणार आणि पुतळा उभा राहण्याचा मूळ उद्देशच लोकांना त्यांचा आदर्श कळलं पाहिजे, ह्याच्यासाठीच पुतळे उभे राहतात. आणि मूळ उद्देश जर तुमचं सफल होत नसेल, पण इथे आपल्याकडे पुतळे जे बसण्याची जी प्रथा आहे जास्त करून जाहिरातीसाठी, म्हणजे उद्घाटनचं डेट आधी ठरलं जातं आणि मग कलावंताची निवड केली जाते आणि ते कसं काय ते देव जाणं, आणि काम दिलं जाते आणि काम होते कमीत कमी वेळामध्ये. म्हणजे आता याच पुतळ्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर मला वाटतं फक्त 6 महिन्याचा कालावधी दिलेला होता. या पुतळ्याला जवळजवळ 1.5 वर्षाचा कालावधी अपेक्षित आहे. आता 108 फुटाचा पुतळा माझ्या हातून झाल्यामुळे भारतातून इतके लोक अप्रोच करतात, पण वेळ कमी असेल तर मी ते काम घेत नाही. इवन अयोध्याचं जे राम मंदिर सुरू आहे, तर रामाची मूर्ती एका आर्टिस्टात दिलेलं आहे, पण बाकीचे अनेक भरपूर कामं आहेत. तर त्या लोकांनी माझ्या मुलाला अप्रोच केलं. मी नाहीच म्हटलं, पण माझ्या मुलाला सागर रामपुरेला अप्रोच केलं. झूम मध्ये सगळे कलावंताची मीटिंग चालली होती आणि ज्या वेळेत आणि ज्या पद्धतीने त्यांना हवं होतं, तर सागर म्हणाला की मला माफ करा, आपल्यासोबत काम करायला आवडणार नाही. मला माझ्या पद्धतीने जर वेळ देत असाल तर मी क्वालिटी काम देऊ इच्छितो. मग हेच काम तुमच्याकडे आलं असतं छत्रपती शिवाजी हा, महाराजांच्या, तर हो. तुम्ही काय केलं असतं? कुठल्या अटी घातल्या नाही, मी असत्या जे आपल्याची चूक झाली? सर्वात आधी ही जागाच निवडली नसती. भूगर्भ शास्त्रज्ञाशी इन्व्हाइट करून त्यांच्याकडून ते जागेची पाहणी केली असती आणि त्या जागेत इतका मोठा पुतळा बसू शकेल, त्याला धोका होणार नाही याची खात्री जर त्यांनी लिहून दिलं असेल तरच मी तो पुतळा करायला घेतला असता. शिवाय माझ्या स्वतःच्या ऍज अ आर्टिस्ट म्हणून, कारण त्या पुतळ्यासोबत माझं नाव लागणार आहे, म्हणून पूर्ण वेळ, म्हणजे सॅटिस्फॅक्शन जो असतो कलावंत म्हणून, फक्त पैसा मिळवणं हा कलावंताचं काम नाहीये. त्याचा जो समाधान आहे आणि त्या पुतळ्यासोबत तुमचं नावही असते, तुमचं नाव खराब होता कामा नये. म्हणून एक तर मी नकार दिला असता, नाहीतर मला जेवढा वेळ हवाय तेवढा वेळ दिला असता, तरच मी हे काम घेतलं असतं. भले पैसे थोडंफार कमी झालं तरी मला दुःख नाहीये, म्हणजे प्रॉफिट. मला 2 प्रश्न एकदम विचारायचे. आपटेंना जे पैसे मिळाले ते एवढा मोठा पुतळा करण्यासाठी पुरेसे होते का, हा प्रश्न यासाठी उपस्थित होतोय की ते जे मटेरियल वापरलं ते मटेरियल गंजतं आहे असं सार्वजनिक बांधकाम विभागानं नाभिक विभागाला कळवलं होतं, एक. आणि दुसरं, साधारणपणे ज्या वेळेला हवेचा इतका झोत आहे त्या ठिकाणी, गतिशीर हवा येणाऱ्या अरेबियन सी मधनं, तर अशा वेळेला तुम्ही काय काळजी घेतली असती मटेरियल म्हणून? सर, हे स्टेनलेस स्टील मध्येच हे काम करतात किंवा ज्याला गंज पकडत नाही अशा मटेरियल मध्येच तिथे, म्हणजे ब्रॉन्झचेच नट बोल्ट वापरले असते. आणि साधारणतः या पुतळ्यासाठी तुम्हाला बजेट किती लागलं असतं? कारण ही चर्चा आहे की खूप कमी बजेटमुळे अशा पद्धतीनं घाई गडबड केली. नाही, इतकं सहजासहजी नाही. माझा मुलगा 2-3 दिवस वर्कआउट करून ते सगळं करून आम्ही इस्टिमेट करतो. इतकं सहजासहजी सांगण्यासारखं नाहीये. हा, तरी एक अंदाजे, जे आता कामाचा अनुभव आहे, एक माझ्या दृष्टीने मी 15 ते 16 करोड तरी चार्ज केला असता.
अच्छा. पण याच्यामध्ये हा जो 3D प्रिंटचा उपयोग झाला, कारण त्यांनी आपल्याकडे वेळ कमी आहे हे लक्षात आल्यानंतर 3D प्रिंटच्या प्रिंटरने प्रिंट काढल्या, ते तुकडे तुकडे नेऊन महाराजांच्या हा. पुतळ्याची त्या ठिकाणी जाऊन असेंबल इंग्रजी त्याला आपण म्हणतो तसं केलं. हे बरोबर आहे का हा. पुतळ्याच्या दृष्टीने? 100%. मग शिल्पकाराचं कामच काय हो? तुम्ही जर थ्री डी इनलार्ज करून जर करायचं असेल तर मग शिल्पकाराची गरजच नाही आहे ना. हे सगळं टेक्निकल जॉब आहे. फक्त तुमचं लहानाचं मोठं करणं, म्हणजे 1 mm चाही फरक पडला तरी तेवढंच तिथे ते फरक पडते जेव्हा आपण इनलार्ज करतो. तर जसं एक छोट्या फोटोवरून आपण मोठा फोटो करतो त्यावेळी त्याचे पिक्सल पाडतात, तसं त्याचं ते मोठं करताना ते पुतळा देखील आउट ऑफ प्रपोर्शन होते किंवा त्याचे जे डिटेल्स निघून जातात, ते पुन्हा तेवढं मोठं काम करावं लागतं. आता चायनामध्ये आम्ही कास्टिंग ओतकामासाठी चायनामध्ये गेलो होतो. ज्यांनी वल्लभभाई पटेलांचं 300 फुटाचं पुतळा ज्या फाउंड्रीमध्ये कास्टिंग केलं, ओतकाम केलं, त्या फाउंड्रीमध्येच 108 फुटाचं आम्ही ओतकाम करून घेतलेलं आहे. तर तिथे जेव्हा ते माझा तो आदिशंकरचा चेहराच 18 फुटाचा आहे, म्हणजे जेव्हा 18 फूट म्हणजे 3.5 फुटाचा चेहरा, म्हणजे जवळजवळ 5-6 इंचाचा चेहरा इतका मोठा होतो, तेव्हा ते सगळं आउट ऑफ प्रपोर्शन होते. तिथे जाऊन मला ते काम करावं लागलं. म्हणजे नखशिखांत, डोळे, कान, ओठ त्या प्रपोर्शनेटली मला तिथे काम करावं लागलं. महिनाभर राहून तिथं माझं जे क्लेवरचं काम होतं तिथे मला कम्प्लिटली पुन्हा तेवढ्या मोठ्या स्केलमध्ये काम करावं लागलं. तेव्हा ती दर्जा येऊ शकते. तर कुठल्याही क्षेत्रामध्ये अनुभव फार महत्वाचा आहे आणि तुमच्या क्षेत्रामध्ये तो अधिक महत्वाचा यासाठी आहे की महाराष्ट्राची अस्मिता ज्याच्याशी निगडीत आहे अशा गोष्टींची निर्मिती तुम्ही करत असतात. सो तुमच्या क्षेत्रात जर एवढा कमी अनुभव असेल तर त्याचे हा. परिणाम काय होतात? सर, आता हा विचार देणाऱ्यांनी केलं पाहिजे ना. ज्यांनी ज्यांनी त्या आर्टिस्टला निवडलं आहे त्यांनी हा विचार केला पाहिजे ना. मी सांगून थोडी चालणार आहे की मला द्या म्हणून. नाही, अनुभव कमी असणं ह्याचे परिणाम काय होतात? सर, अनुभव कमी किंवा जास्त हा भाग नाही, तो किती दर्जाचा आहे. म्हणजे 100 पुतळे केल्यानंतर तो दर्जेदार कलावंत होतो असं माझं मत नाहीये. तो 2-3च पुतळं केलेला असेल पण त्याच्यामध्ये एक प्रतिभा असते. जर प्रतिभा असेल आणि कामाचा थोडाफार अनुभव असेल तरी तो चांगलं काम करू शकतो. पण ते प्रतिभा आहे की नाही हे पाहणं आवश्यक आहे ना. एखाद्या कलावंतांना निवड करताना तो किती प्रतिभावान आहे, काय करू शकेल की नाही याचं पूर्ण शहानिशा फक्त कमी कोटेशन दिला किंवा वशिला घेऊन आला म्हणून त्याला काम द्यायचं, हे चुकीची सिस्टीम आहे ना. राईट. मला माहिती नाही की तुम्ही तो पुतळा जेव्हा प्रत्यक्षात अस्तित्वात होता तेव्हा बघितला की नाही, तर कलाकृती नाही, म्हणून तुम्ही पाहिला त्या नाही सर. पुतळ्याला ओके पाहिला नाही तर हा प्रश्नच योग्य नाहीये तुम्हाला विचारणं. कारण मला त्यातनं तुम्हाला 100 पैकी किती गुण देणार हे विचारायचं होतं. तर नाही, मी आता तो फक्त गुन्हा दाखल फोटोग्राफ्स पाहिलेले आहेत. ओके, फोटोग्राफ वरून तुम्ही त्या पुतळ्याला किती गुण दिले असते 100 पैकी? कारण त्याच्या मी 0 गुण दिला पेहरावाबद्दल सर. 0 गुण. महाराज हे असं असूच शकत नाही. ते 0 महाराजांची गुण का दिले माझ्या असते तुम्ही? मनात जी प्रतिमा आहे ओके. ते फारच अर्थात त्या कलावंत जो कोणी नवोदित कलावंत होता त्याला मला डिसमूड करायचं नाही किंवा त्याला कमी लेखायचं नाहीये. तर ते निवड जे केलेलं अहो ते नवीन विद्यार्थी आहे, आता कुठे तो पास आउट झालेला आहे. काम आल्यानंतर त्याला वाटतं की आपलं भविष्य कोणाला वाटणार नाही आपण चांगलं काम करू, पण त्यांना वेळच दिला नाहीये तर काय करणार आहे तो तरी. एक छोटस काम केलेलं आहे, त्या छोट्याशा कामावरून त्याला 3D प्रिंट करून त्यानेच मुलाखतीत सांगितलं रात्रीच्या रात्री ते मोठं केलं गेलं आणि हे सगळं टेक्निकल जॉब आहे. हे शिल्पकाराचं काम नाहीये. हे दुर्दैवाची पण तुम्ही गोष्ट आहे. 0 गुण देणार आहात म्हणजे चेहरेपट्टी पासून ते पेहरावापर्यंत सगळं विश्लेषण केल्यानंतर तुमचं मत आहे की त्याला 0 गुण द्यायला हवे. हो सर. काही विस्ताराने सांगता येईल तुम्हाला काय चुका दिसत होत्या तुम्हाला त्या फोटोग्राफ्स मधनं बघून? माफ करा सर, मला टीका करायला आवडत नाही. ओके, ठीक तुम्ही खरं तर चुकीच्या माणसाला प्रश्न विचारला. आहे. प्रवास आहे, त्या प्रवासात आता तो या स्टेजला आहे, पुढे जाऊन चांगला मोठा कलावंत होईल
आता त्याला आपण टीका करून त्याला दुखावणं मला नाही आवडणार. ओके. आ- पण आता त्याला मी माझ्या दुखावलं जरी तोंडाने नाही. चिमणी मार मिळालं, तो मी माझा शब्द मागे घेतो. कारण कोणालाही कमी लेखू नये या मताचा मी आहे. ठीक आहे, प्रवास पण आहे तुम्ही जरी ठीक आहे सर, म्हणतो. तुम्ही जरी कमी नाही लेखलं तरी आता झालेल्या कृतीबद्दल आपटेवरती गुन्हा दाखल झाला आहे. की एक कलाकार म्हणून तुम्हाला पटतं का की त्याच्या विरोधामध्ये अशीच कठोर कारवाई करायला हवी होती? नाही, बिलकुल नाही. हे सगळे सिस्टीम गुन्हेगार आहे. तो एकटाच काय गुन्हेगार आहे? त्याला चांगला वेळ द्यावा, तोच चांगलं काम करून दाखवेल. तुमच्या आधीच Right. डेट ठरलेलं असतात. त्या डेटमध्ये तुम्हाला करून हवंय, दर्जेदारी करून हवंय, स्वस्तात देखील करून हवंय. कसं शक्य आहे? पण सर, पुतळा जेव्हा होतो आपल्याकडे तर त्या संदर्भात काही नियमावली आहे का? पुतळा हो, प्रत्यक्षात हा हो. सांगा. आमच्या कला महाविद्यालय जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये कला संचनालय म्हणून आहे. त्या कला संचनालयाची परमिशन घेणं फार आवश्यक असते. त्या परमिशन शिवाय तेही मातीमध्ये केलं जाते पुतळा. मातीमध्ये केल्यानंतर शिवाजी महाराज हे असे होते. त्यांचा रुबाबदार, त्यांची उंची, त्यांचं जे पोज आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं अप्रुव्हल, रीतसर अप्रुव्हल घेतलं जाते. आता या कामाच्या वेळी वेळच नसल्यामुळे सगळं ते नियम धाब्यावर ठेवलेलं आहे. कारण हे कला संचालनालय हे शासनाच्याच अधिकारात येत आहे आणि शासन स्वतः करून घेत असताना त्यांना महत्वच दिलेलं नाहीये ना. मला असं कळलं की चबुतऱ्याबद्दल सुद्धा फार स्पेसिफिक बघितलं जातं की जेवढी उंची हो, त्याच्या हो. कितपत. अहो, चबुतर तेवढंच महत्व असतं जेवढं महत्व त्या पुतळ्याला असते. आणि जेव्हा तो पुतळा फार मोठा उंच असेल तेव्हा तर त्या चबुतराला म्हणजे त्याच्या पायाला अधिक महत्व येते. राईट. शेवटचा प्रश्न सर, झालेल्या या दुर्दैवी घटनेतनं महाराष्ट्रानं काय शिकावं? आता तुम्ही प्रश्न विचारल्यावर माझ्या मनात विचार आला, हे झालं एका दृष्टीने चांगलं झालं. कारण लोकांना अक्कल येईल, शासनाला अक्कल येईल, शिकायला मिळेल. म्हणजे कलावंतांना किती चांगलं वेळ दिला पाहिजे. एखादी चांगलं कलाकृती करून घ्यायचं असेल, वेळ आणि पैसा आणि कलावंतांना कसं सन्मानाने काम करून घ्यायला पाहिजे, हे कदाचित यातून शिकायला मिळेल. आपण अनेक महान लोकांचे शिल्प. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर असावा म्हणून पुतळे बसवतो. त्याचा उद्देश नाहीसा होतो अशा अनुभवाने. ते आता सुधारतील आणि कदाचित यातून चांगलं निर्माण होईल. म्हणजे कलावंत देखील आता घाबरतील की कमी वेळेत नाव मिळण्यासाठी, नाव कमवण्यासाठी कसंही कमी पैशात करून द्यायचं, कमी कोटेशन द्यायचं काम मिळवण्यासाठी. हे असं न करता योग्य किंमत, हा तुमचा जो प्रॉफिट आहे त्या प्रॉफिटमध्ये तुम्ही कमी जास्त करा किंवा प्रॉफिट घेऊ पण नका. पण ज्या पुतळ्याला जितका पैसा अभिप्रेत आहे तेवढा तरी लागणारच ना. थँक्यू सर, थँक्यू सो मच. मी तुमचा खूप खूप आभारी आहे. खरं म्हणजे सरांची एक मुलाखत आम्ही रेकॉर्ड केली होती. दुर्दैवानं त्याच्या ऑडिओचा इश्यू झाला. परंतु या विषयाचं महत्व लक्षात घेऊन सर पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी एनडीटीव्हीशी जोडले गेले. सरांनी अत्यंत तटस्थपणे आणि ज्याला मी म्हणेन की कठोर असं विश्लेषण केलेलं आहे. मला खात्री आहे की आपण एखादी घटना घडली की त्यानंतर ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया देतो आणि त्या अंगाने सत्ताधारी आणि विरोधक राजकारण करतात, त्याच्याही पुढे एक पाऊल जाऊन आपण ह्या विषयाकडे बघू. बऱ्याच जणांची अशी मागणी होते आहे की त्या ठिकाणी पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा पुतळा असावा आणि श्री रामपुरी सारखे तज्ज्ञ व्यक्ती आपल्याकडे असताना दिल्लीमधले आणखी व्यक्ती आहेत, पुण्यामध्ये अनेक महत्वाच्या व्यक्ती आहेत की ज्या या क्षेत्रातल्या ज्याला आपण दादा पुरुष म्हणू, अशी सगळी व्यक्ती, तर त्यांची मदत का आपण घेऊ नये? सर धन्यवाद, खूप खूप आभारी आहे मी तुमचा. थँक्यू. धन्यवाद सर. नमस्कार. बाय.